एव्हरीवन, मी शिवानीज ऑडिओ बुक अँड व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मी काय म्हणते, हिरामंडी वेबसिरीज बघितली का? किंवा बघण्याचा प्लॅन करता? किंवा इंस्टाग्राम ओपन केलं की बापरे, काय इंस्टाग्रामवर दिसत आहे आपल्याला हिरामंडी शूट हे काय आहे ॲक्च्युली. मी म्हटलं की चला आपण यावर एक व्हिडिओ घेऊनच यायला पाहिजे. थोडासा व्हिडिओ माझा लेट पोस्ट होत आहे, त्याबद्दल माफी मागते आणि व्हिडिओला सुरुवात करते. हिरामंडी सिरीज काय आहे? हिरामंडीचा इतिहास. भन्साळींना झाला वेब सिरीज निर्मितीचा मोह. हिरामंडी हिस्ट्री संजय लीला भन्साळी. बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे त्यांच्या बिग बजेट चित्रपटांसाठी ओळखले जाते. सध्या त्यांचा हिरामंडी नावाची मालिका सोशल मीडियावर चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांचा फर्स्ट लुक समोर आला. त्यानंतर हिरामंडी काय आहे याविषयी चर्चा रंगताना दिसत आहे. हिरामंडी हा OTTवर प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत असून सगळ्यात नेटकरी हिरामंडी नेमकं आहे तरी काय याचा शोध घेत आहे. सो एव्हरीवन, ही जी इन्फॉर्मेशन आहे ही OTTवर येण्याच्या आधीची आहे, पण तरी आपल्याला फक्त कशासाठी आहे, आपण इम्पॉर्टंट फक्त माहिती घेणार आहोत. त्यामुळे थोडंसं बोलण्यात पास्ट प्रेझेंट फ्युचरचं असं कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणून प्लीज तुम्ही थोडंसं त्या गोष्टींवरती दुर्लक्ष कराल. सो प्रश्न आहे की हिरामंडीची गोष्ट आहे तरी काय? हिरामंडी पाकिस्तानमधील लाहोर येथे असणारा रेड लाईट एरिया आहे, ज्याला शाही मोहल्ला या नावानं देखील ओळखले जाते. फाळणीपूर्वी हिरामंडीमधील वेश्यालय हे देशभरामध्ये प्रसिद्ध होतं. त्याला मोठा राजकीय सामाजिक इतिहास असल्याचे सांगण्यात येते. मुघलांच्या काळात अफगाणिस्तान उझबेकिस्तानमधून हिरामंडीमध्ये मुली वेश्या व्यवसायासाठी आणल्या जात. ती एक मोठी बाजारपेठ होती. त्या काळात वेश्या व्यवसायाकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले जात होते. मुघल काळात या व्यवसायाकडे सांस्कृतिक भूमिकेतून पाहिले गेले होते. राजा महाराजाचे मनोरंजन करण्यासाठी तो भाग एक प्रसिद्ध होता. काळानुसार हिरामंडीमध्ये बदल होत गेला आणि ब्रिटिशांनी भारतात पाय रोवल्यावर हिरामंडीचा चेहरा बदलला. इंग्रजांनी त्या हिरामंडीला वेश्यालय असं नाव दिलं. त्यानंतर मात्र हिरामंडीकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन होता तो बदलला. स्वातंत्र्यानंतर हिरामंडी पाहायला येणाऱ्यासाठी सरकारनं वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधाही दिल्या होत्या, मात्र तिथे सुधारणा ऐवजी चित्र आणखीन गंभीर होत गेल्याचे सांगण्यात येते. सो आपण बघणार आहोत की हिरामंडीचं नाव कसं पडलं. असं म्हटलं जातं की हिरामंडी हे नाव शीख महाराजा रणजित सिंह यांचे मंत्री हिरासिंह डोंगरा यांच्या नावावरून ठेवलं गेलं. हिरासिंह यांनीच त्या ठिकाणी धान्य बाजारपेठ वसवली होती. त्यानंतर ते ठिकाण हिरामंडी या नावानं ओळखलं गेलं. बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा करण जोहरच्या कलंकमध्ये हिरामंडीच्या नावाचा उल्लेख आला होता. त्यानंतर आता भन्साळी त्यावर चित्रपट निर्माण करण्यात येत आहे आणि आलंसुद्धा. तुम्ही बघितलं असेल, पहिल्यापेक्षा आता या ठिकाणचं स्वरूप बदलल्याचे दिसून आले. सध्या ती बाजारपेठ अन्न बाजारपेठांसारखीच दिसून येते. मात्र रात्रीनंतर हिरामंडीचं स्वरूप हे रेड एरियामध्ये कधी बदलून जाते कळत नाही असे सांगितले जाते. होप सो तुम्हाला याच्यातून माहिती मिळाली असेल इम्पॉर्टंट. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण अशाच एका इम्पॉर्टंट लेखमध्ये.